महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या पवार कुटुंबात आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक बैठकीला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। रोहित पवार हे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज आहेत का? त्यांची आक्रमक राजकीय भूमिका ज्येष्ठ नेत्यांना खटकतीये का? आणि अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय शिजतंय याबद्दल राजकीय विश्लेषकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। सध्या राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं शिजतंय काय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। या सर्व चर्चांवर स्वतः आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकृत भूमिका मांडत सर्व आरोप आणि कयास फेटाळून लावलेत। तरीही पडद्यामागील राजकीय समीकरणं, भेटीगाठी आणि पक्षांतर्गत रणनीती पाहता या वादाला अनेक पैलू असल्याचं दिसून येतंय। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये आगामी राजकीय रणनीती, पक्षाची पुढील दिशा आणि संघटनात्मक फेरबदलांवर चर्चा होणार होती। मात्र पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार रोहित पवार या बैठकीला उपस्थित राहिले नाही। ते मुंबईतील बैठकीत येण्याऐवजी पुण्यातच थांबल्याची माहिती समोर आल्यानंतर मीडिया आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या बातम्या वेगानं पसरू लागल्या। या अनुपस्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे नुकतीच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट मानली जाते। अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही पक्षाचं विलीनीकरण होणार की नाही यावर चर्चा सुरू असताना शरद पवारांनी तटकरे आणि पटेल यांचं जाहीर कौतुक केलं होतं। पवारांनी या दोन्ही नेत्यांना क्षमतावान नेते असं संबोधून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं। रोहित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर अत्यंत टोकाची आणि थेट टीका करत आलेत। ज्या नेत्यांनी पक्ष फोडला आणि शरद पवारांना सोडून गेले त्यांच्याबद्दल मऊ भूमिका घेतली जात असल्यामुळं रोहित पवार यांना ही गोष्ट खटकली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्येही शरद पवारांच्या या भूमिकेमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झाल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी रोहित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं की माझ्या अनुपस्थितीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही। मी पक्षात किंवा आदरणीय शरद पवार आणि सुप्रियाताईंवर अजिबात नाराज नाही। माझे काही आधीपासूनचे ठरलेले वैयक्तिक कार्यक्रम आणि पुण्यात नियोजित दौरे होते ज्याची पूर्वकल्पना मी पक्ष नेतृत्वाला दिली होती। पक्ष जो काही निर्णय घेईल त्यासोबत मी नेहमीच ठामपणे उभा आहे। दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही रोहित पवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की मीडिया अनेकदा वक्तव्यांचा विपर्यास करतो आणि निवडक विधानं दाखवून संभ्रम निर्माण करतो। रोहित हा पक्षाची मोठी जबाबदारी सांभाळत असून तो सरकार विरोधात आणि विरोधकांविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय। यांच्यात कोणतेही अंतर्गत मतभेद नसून संपूर्ण पवार कुटुंब आणि पक्ष एकसंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवारांची भूमिका शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना खटकते का हा प्रश्न निर्माण होण्यामागे रोहित पवार यांची गेल्या काही काळातील आक्रमक आणि स्वतंत्र राजकीय विधानं कारणीभूत आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या तेव्हा रोहित पवारांनी एक मोठा राजकीय बॉम्ब टाकला होता। त्यांनी दावा केला होता की अजित पवार गटाचे तब्बल 22 आमदार हे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। रोहित पवारांच्या या दाव्यामुळे महायुती सरकारमध्ये तर खळबळ उडालीच, पण स्वतः शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही हा पवित्र आवडला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। जेव्हा पक्ष विलिनीकरणाच्या किंवा जुन्या सहकाऱ्यांना परत घेण्याच्या मानसिकतेत असतो तेव्हा अशा प्रकारच्या विधानांमुळे बोलणी फिसकटू शकते अशी भीती काही नेत्यांना होती। तसेच रोहित पवार यांनी यापूर्वी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना म्हटलं होतं की पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतात। त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचा चर्चांना बळ मिळालं। पवार कुटुंबात सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा काही छुपा संघर्ष सुरू आहे का यावरही राजकीय विश्लेषक बारीक लक्ष ठेवून आहेत। शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा वारसदार कोण यावरून यापूर्वी अजित पवारांनी बंड केलं होतं। आता अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा वारसा हक्काची चर्चा सुरू झाली आहे। मात्र सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच अतिशय प्रगल्भ भूमिका घेत हा वाद निकालात काढला होता।
कर्जत जामखेडमधील एका कार्यक्रमात जेव्हा शरद पवारांनी रोहित पवारांचं कौतुक करत त्यांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं होतं की रोहित पवार जर भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांनी आदरणीय पवारांचा राजकीय वारसा पुढे चालवला तर मला कौतुकच वाटेल. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही कटुता किंवा आक्षेप असण्याचं कारण नाही. सुप्रिया सुळेंनी स्वतः जाहीर केलंय की रोहित आता पक्षाची खूप मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या अस्वस्थतेचं मूळ हे अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली, कारण त्यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांच्याकडे अजूनही तेवढी राजकीय पकड नाही. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे हा गट सांभाळण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आमदारांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खल सुरू आहे. रोहित पवारांसारखा तरुण नेत्यांचा असा आग्रह आहे की ज्यांनी पक्ष सोडला त्यांना सहजासहजी पक्षात परत घेऊ नये, तर शरद पवारांची भूमिका नेहमीच राजकीय तडजोडीची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची राहिली. हाच वैचारिक आणि धोरणात्मक फरक सध्या पक्षाच्या बैठकांमध्ये आणि नेत्यांच्या अनुपस्थितीतून समोर येत असल्याचं दिसतंय. शेवटी राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय, तर एकंदरीत पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये कोणताही मोठा गृहकलह किंवा बंडखोरी झालेली नाही. रोहित पवार हे पक्षाशी आणि पवार कुटुंबाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत. मात्र शरद पवारांची सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतची बहुभूमिका आणि रोहित पवारांची आक्रमक राजकीय शैली यामध्ये कुठेतरी ताळमेळ बसत नसल्याचं स्पष्ट जाणवतंय. आगामी काळातील राजकीय विलिनीकरण, जागा वाटप आणि पक्षातील नव्या आणि जुन्या नेत्यांमधील अधिकाराची विभागणी यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. रोहित पवारांची आजची अनुपस्थिती ही तात्पुरती असली तरी त्या निमित्ताने समोर आलेलं पक्षांतर्गत मतभेद येत्या काळात शरद पवार कशा प्रकारे हाताळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.